पुढील 2 ते 3 आठवड्यामध्ये बाजार समितीमध्ये जर आपण पाहिलं तर नवीन सोयाबीन जे आहे ते विक्रीसाठी येण्यास सुरुवात होणार आहे। परंतु नवीन सोयाबीन येण्याच्या पूर्वसंध्येला जर आपण पाहिलं तर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर घसरलेले आहेत। ज्या सोयाबीनच्या उत्पादनावर शेतकऱ्यांची दिवाळी होते त्याच सोयाबीनचे दर आता मोठ्या प्रमाणावर घसरलेले आहेत। 1 ते 1.5 महिन्यापूर्वी जर आपण पाहिलं तर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 क्विंटल सोयाबीनला 4500 ते 4700 रुपये इतका दर मिळत होता। परंतु आता जर आपण पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर जो आहे तो 4000 पासून ते 4200 ते 4300 इतका जो आहे तो दर मिळतो। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहेत। ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढलेल्या आशेने सोयाबीन भरून ठेवलं होतं ते शेतकरी सध्या आता संकटात सापडलेले आहेत। दुसरीकडे संततधार पाऊस सुरू आहेत, सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे। सोयाबीन येण्यापूर्वी जर भाव कोसळले तर सोयाबीन आल्यानंतर आणखी भाव कोसळण्याची भीती सध्या शेतकऱ्यांना आहे। आपल्या सोबत काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत कारण दर सध्या आता सोयाबीनचे कमी झालेले आहेत। दादा, किती क्विंटल सोयाबीन आणलेलं आहे आणि काय परिस्थिती सध्या बाजारपेठेत आहे? काय आहे सर, आतापर्यंत सोयाबीन खपत होतो 5000 रुपयाच्या आसपास, आता खपत आहे सोयाबीन 4000 रुपये। आम्ही आता सोयाबीन आणलेला आहे 30-40 क्विंटल माल आणलेला आहे, पण तो काहीच कवडी मुलाच्या भावात खपत आहे। आतापर्यंत चांगले भाव होते, आता नवीन सोयाबीन पण येणार आहे मार्केटला, आता त्याला काय दर मिळेल हे आणखी माहीत नाही आहे। किती एकर शेती तुमच्याकडे आणि आता यावर्षी काय तुम्ही शेतामध्ये लावलं? सोयाबीन पेरलेला आहे 30 एकर, पण आता काही नाही, पाणी साचलेलं आहे शेतामध्ये। शेतकऱ्यांची दिवाळी या सोयाबीनच्या पिकावर मानली जाते, परंतु सोयाबीनचे आता दर जे आहे ते पडलेले, त्यामुळे शेतकरी दिवाळी कशी साजरी करतील असा देखील प्रश्न निर्माण झाला। काय करणार आहे सर, आतापर्यंत जो भाव होता तो जर टिकून राहिला असता मार्केटमध्ये तर ठीक आहे। आता काय खपत आहे 4000च्या आतमध्ये सोयाबीन खपत आहे। नाही ना सर, जे आम्ही आणलेलं आहे ते सोयाबीन नाही खपत ना सर, नाही खपत। आम्ही आणलेलं मालाला भाव नाही मिळत सर। अत्यंत कठीण परिस्थिती आहे, व्यापारी आहेत, लिलाव करत असतात। काय परिस्थिती आता, काय भाव चालू आहे बाजारपेठेत? आता बऱ्याच दिवसापासून इथं क्वालिटी अशी खपत आहे सर, सुरुवातला इथून 3500 रुपयापासून सुरुवात आहे आणि क्वालिटी पण बरेचसे कसं आहे, खरीददार बरेचसे थोडंसं काही भाव न मिळाल्यामुळे कोणी चाळण्या मारते खपत नाही, कोणी 3200-3300 मागते, याला मजबुरीने मग गोल चाळण्या मारते त्याला, मग दलाल त्याला गोल चाळण्या म्हणून आपला व्यापार करते खरीददारासंग। इथं जास्तीत जास्त चांगल्यात चांगली बॅक क्वालिटी इथं 4300, 4250 ते 4300 खपत आहे। शेतकरी म्हणतात की 1-1.5 महिन्यापूर्वी भाव चांगले होते, आता भाव नाही। शेतकरी जे 5000 सांगत आहे हे तर भाव झालेच नाही आहे। 4700 ते 4800 उच्चात यावर्षी बाजार गेलेले आणि ते उतरत ते बाजार स्टेप आली आहे 4300। आपण बघू शकतो 4700 पर्यंत भाव गेले होते असं या ठिकाणी लिलाव करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। परंतु नवीन सोयाबीन येण्याच्याच पूर्वसंध्येला जे आहे ते सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेला आहे। दुसरीकडे शेतात ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन आता काढणीला आलेलं आहे त्या पिकावर सोयाबीनच्या पिकावर जर आपण पाहतो येलो मोझॅकचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे। संततधार पावसामुळे जे आहे ते सोयाबीनच्या उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।